नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. जनगणनेच्या कामातून पाहिजे अनेकांना सुट्टी. शिक्षकांद्वारे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे कारण केले जात आहे पुढे. कौलखेड येथील तरुणांचा राडा प्रकरणात अकोलेकर संतप्त. कठोर कारवाईची अकोलेकरांची मागणी आली समोर. अल्पवयीन गुन्हेगाराचे आई वडील अडचणीत येणार. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचा गंभीर इशारा. त्या बिबट्यांमुळे ग्रामस्थांमध्ये वाढले टेन्शन. वन्यजीव विभागाने तातडीने करावी कारवाई. आता सविस्तर बातम्या. गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जनगणनेच्या कामाची चर्चा आता पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. मात्र हे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडताना शिक्षण क्षेत्राचे कणा असलेल्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांमध्ये मोठा असंतोष पाहायला मिळत आहे. जनगणनेचे काम अत्यंत क्लिष्ट आणि वेळखाऊ असते. यामध्ये घराघरात जाऊन माहिती गोळा करणे, ती ऑनलाईन नोंदवणे आणि तांत्रिक त्रुटी दूर करणे यातच शिक्षकांचा बराच वेळ खर्ची पडतो. विद्यार्थ्यांच्या परीक्षा जवळ येत असताना शिक्षकांना सर्वेक्षणासाठी पाठवल्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करण्यास अडचणी येतात. शैक्षणिक कामाच्या ओझ्यामुळे शिक्षकांना शिकवण्यावर लक्ष केंद्रित करणे कठीण झाले आहे. शाळेचे प्रशासन सांभाळताना जनगणनेच्या कामाचे नियोजन करणे मुख्याध्यापकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. स्थानिक नेत्यांकडून आपल्या मर्जीतील लोकांना सवलत मिळवून देण्यासाठी किंवा विशिष्ट भागातील सर्वेक्षणाबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात आहे. काही राजकीय नेत्यांनी तर काही शिक्षकांना वगळावे असा आग्रह धरला आहे. शैक्षणिक सत्राच्या मध्यात अशा प्रकारची अशैक्षणिक कामे लादली जाऊ नयेत. आगामी काळात शिक्षक संघटना या विषयावर आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत असून शासनाने यावर काय मार्ग काढला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अकोल्यातील अल्पवयीन तरुणांची दहशत ही गंभीर समस्या होत आहे. या समस्येवर अकोलेकरांनी चिंता व्यक्त केली आहे. केवळ चिंता नाही तर पोलिसांनी कठोरात कठोर उपाययोजना करण्याची गरज सामान्य अकोलेकरांनी व्यक्त केली आहे. कौलखेड येथे झालेला राडा आणि त्यानंतर त्याच स्फूर्तीने अकोला पोलिसांनी त्यांना शिकवलेला धडा संपूर्ण राज्यात चर्चेत आहे. अल्पवयीन तरुणांच्या या राडा संस्कृतीला अकोल्यातील सुजाण नागरिकांनी विरोध केला आहे, तर पोलिसांकडून अधिक कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आमचे प्रतिनिधी विक्रम शर्मा यांनी घेतलेला हा आढावा. युवा पिढी जी आहे ती थोडा दादागिरीमध्ये होत आहे. डॉन बनायचं आहे त्यांना असं वाटतंय. कौलखेडला जी घटना झाली त्याच पद्धतीची झालेली आहे. काय वाटतं आपल्याला? हे जास्त प्रभाव याचा सोशल मीडियामुळे होऊ राहिला आहे. और घरच्यांचा जास्त मुलांवर जास्त लक्ष नाही आहे. त्याच्यामुळे आणि सोशल मीडिया एवढा प्रभावी झाला यावेळी की बिलकुल प्रत्येक मुलं वाटते की आम्ही डाऊन हिरोज आहोत. त्याच्यामुळे मग ते असे कृत्य करतात. मग लोकांना त्रास होते. त्या त्रास होते त्यानंतर पोलीस कारवाई होते. मग आपलं आयुष्य खराब करून घेतात. हे जे मुलं असं करतात त्याच्यामुळे आईमुळे त्रास होते. साहजिक आहे, त्यांचे मुलं आहे, त्याचा परिणाम त्यांच्यावर कुठं ना कुठं पडणारच आहे. आई वडिलांनी असे कोणत्याच आई वडील विचार नाही करत की आपले परत झाले नाही पाहिजे. पण आजकाल जे मुलं आता सोशल मीडिया हे एवढा प्रभावी झाला की 2 मिनिटात त्यांना वाटते की आपण कायच आहोत. तसं नाही केलं पाहिजे. बाकी जे आता जे कॉलेजमधले पोरं आहे जास्तीत जास्त तेच पोरं हे दादागिरी हे ते सुरू करत आहे आणि त्यांचं वय नाही आहे. ते त्यांना सध्या शिकायचं आहे, हे आहे, समोर फ्युचर आहे. दादागिरीमध्ये जास्त काही पडलेलं नाही आहे. कारण तुम्ही दादा बनणार, मग नंतर अजून मग नंतर तुम्ही स्वतः जेलमध्ये जाणार. तुमचं FIR लागल्यानंतर तुमचंच मग नंतर फ्युचर खराब होणार, हे तर होणार. मग तुमच्यासाठी हानिकारक आहे. हो, आईवडिलांना सुद्धा त्रास होणार आहे, ते खरं आहे. पण त्याच्यासाठी आता हे पोरं दादागिरी सोडणार नाही ना, ते तर होणार नाही. ऐसे बच्चों को क्या कहना चाहेंगे? देखो, अगर वही सही से नहीं चलेंगे तो अभी आगे जाके उनके बच्चे भी वैसे ही करेंगे. अगर वो अभी सही से चलेंगे तो आगे जाके उनके बच्चे को अच्छी सीख मिलेगी. अभी अगर वो सही से चलेंगे तो आगे भी सही रहेगा. अभी वो ये नहीं देख रहे हैं कि अभी वो अपने माँ बाप के ख्याल नहीं रख रहे, तो उनके जो बच्चे होंगे उनका कैसे ख्याल रखेंगे? ये बात थोड़ी उनको सोचनी चाहिए. देखिए, एक तो शिक्षा नहीं मिलती है उनको बचपन से, जो भी रहता है उनका जो फैमिली बैकग्राउंड रहता है
और दूसरी बात बोले तो बेरोजगारी। अब हर कोई चाहता है कि मैं चंद दिनों में लखपति बन जाऊँ, बस वही होड़ में सब लगे हैं। तो आपको लगता है पैसे के लिए? बस पैसा और दूसरा है क्या। देखिए, कदम तो पेरेंट्स जो अपने बच्चों को जो बचपने से जो अपने संस्कार जो होते हैं वो देना ज़रूरी होता है, उसके ऊपर ही पूरा निर्भर होता है। अब देखिए, बाहर क्या कर रहा है बच्चा तो किसको पता नहीं होता है, पर फैमिली बैकग्राउंड जो होता है वो बहुत मायने रखता है, क्योंकि वो घर पे जो सिखाया जाता है वो बच्चे के ख्याल में आता है कि हम ये गलत कर रहे हैं, ये नहीं करना चाहिए। तो घर पे ही पूरा डिपेंड होता है जो भी होता है। हे कसं मुळात आईवडिलांनीच लक्ष दिलं पाहिजे आपल्या आपल्या मुलांवर. त्याच्यामुळं कसं आईवडिलांचाच प्रोत्साहन राहते, आमचा मुलगा वकील झाला पाहिजे, असंच राहते, बाकी काही नाही. जे मुलं असे करतात त्यांना काय संदेश देऊ इच्छिता आपण? गुन्हेगारीकडे वळू नका बा, चांगलं जीवन जगा, कामधंदे करा, घरच्यांना चांगलं ठेवा, आपण सुरक्षित राहा. शहरातील गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांच्या त्यात विशेष अल्पवयीन गुन्हेगारांची वाढती संख्या पाहता पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी गुन्हेगारांसह त्यांच्या पालकांनाही कडक इशारा दिला आहे. पाहूया नेमके काय म्हणाले एसपी. कौलखेड येथे झालेल्या चाकू हल्ल्याच्या घटनेचा तपास करताना पोलिसांनी 8 तासातच आरोपींना अटक केली, ज्यात 3 अल्पवयीन मुलांचा समावेश होता. या गंभीर बाबींवर चांडक यांनी सडकून टीका केली आहे आणि अल्पवयीन गुन्हेगारांना इशारा दिला आहे. त्याचबरोबर अल्पवयीन गुन्हेगाराच्या पालकांना सजग राहण्याचा सल्ला दिला आहे. RRC न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी हा इशारा दिला. अर्चित चांडक यांनी स्पष्ट केले की 18 वर्षाखालील मुलांची जबाबदारी त्यांच्या पालकांची असते. जर एखादा मुलगा चाकू घेऊन फिरत असेल किंवा गंभीर गुन्हे करत असेल तर त्याच्या पालकांनाही तपासात सामील करून घेतले जाईल. त्यांना नोटीस बजावून तुमच्यावर कारवाई का करू नये अशी विचारणा केली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्पष्ट केले. जो ये अभी कल कौलखेड़ में प्रकरण हुआ था जिसमें 2-3 लोगों पे वार किया गया था, उसमें हमने 8 घंटे में सब आरोपियों को उठाया था. तो उसमें 3 जुवेनाइल्स शामिल थे. जुवेनाइल्स जो 18 के नीचे रहते हैं उनको एक लॉ में स्पेशल प्रोटेक्शन रहता है. बट अगर कोई जुवेनाइल ऐसी हरकत कर रहा है, चाकू लेके फिर रहा है या मारहाण कर रहा है, इसको बिल्कुल बख्शा नहीं जाएगा. इसमें हमने इनके जो माता पिता है इनको भी नोटिस दिए हैं. इन्वेस्टिगेशन में ये लोग भी शामिल होंगे. उनसे हम एक्सप्लेनेशन कॉल कर रहे हैं कि उन पे कार्रवाई क्यों ना की जाए, क्योंकि एक 18 के नीचे जो बच्चा रहता है माता पिता की भी जवाबदारी रहती है. दूसरा, जो नया जुवेनाइल जस्टिस एक्ट में अमेंडमेंट आया है, हम लोग जुवेनाइल जस्टिस बोर्ड में अपील करने वाले हैं इनको एज एडल्ट्स ट्रीट करने का, क्योंकि ये हीनियस ऑफेंसेस कर रहे हैं. जैसे अगर कोई मर्डर कर रहा है या अटेम्प्ट टू मर्डर कर रहा है तो ये एक हीनियस ऑफेंस होता है. तो इसमें 16 से 18 के ऐसे बच्चे जो ये काम करेंगे उनको एज अडल्ट्स ट्रीट किया जाएगा. तो उनको कोई भी प्रोटेक्शन कानून का मिलेगा नहीं अगर ये ऐसे हीनियस ऑफेंसेस करते हैं. पोलीस अधीक्षकांनी वॉर्निंग देत रस्त्यावर कोणाकडेही चाकू आढळल्यास किंवा त्याने कोणाला साधी जखम केली तरी थेट खुनाचा प्रयत्न अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल. अशा गुन्हेगारांवर MPDA अंतर्गत कारवाई करून त्यांना 1 ते 2 वर्षासाठी कारागृहात पाठवले जाईल, असा थेट इशारा आज एसपींनी तरुणांना दिला आहे. और मुझे ऐसे लोगों को या ऐसे जो बच्चे हैं 16, 17, 18, मेरे को सिर्फ इतना ही बोलना है कि अपने करियर पे ध्यान दे, अच्छी पढ़ाई लिखाई करे, अच्छे आदमी बने, क्योंकि अगर ये राह पे वो निकल गए तो फिर वो है और हम हैं. उनके पूरे 7 पीढ़ी याद रखे कि क्या क्या कार्रवाई उन पे हो रही है. और जो भी अगर ऐसा सोचता है कि रास्ते पे अगर वो चाकू लेके घूम रहा है तो हमने एक क्लियर एक पॉलिसी हमारा बनाया हुआ है. अगर कोई भी चाकू लेके दिखा और अगर चाकू से थोड़ा सा भी किसी को कट भी लगा तो हम लोग सीधा इसमें अटेम्प्ट टू मर्डर के सेक्शंस लगा के इनको अंदर डालने वाले हैं. और एक नहीं 2-2 गुने दाखिल होंगे और उसके बाद MPDA में 1-1, 2-2 साल के लिए अंदर जाएंगे. तो मुझे इनको सबको यही बोलना है कि ये सब छोड़ के अच्छी राह पे जाएं, अच्छा काम करे, अच्छा जॉब करे, अच्छा कमाए, अपने घर को अच्छा करे, अपना स्टैंडर्ड ऑफ लिविंग अच्छा बनाए. अगर गुनेगारी के क्षेत्र में इनको आना है तो फिर उनको अकोला पुलिस सही राह दिखाएगी और उनका ठीक पूरा करियर खत्म होगा, उनके परिवार को भी परेशानी होगी. तो ये जो रास्ता है ये ना ही चुने तो बेहतर है. भारतीय टपाल विभाग आता काट टाकत असून तरुणाईशी जोडले जाण्यासाठी सज्ज झाला आहे. आज अकोला जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून शहरातील पहिल्या जेन-झी पोस्ट ऑफिसचे उद्घाटन डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथील कृषीनगर डाक कार्यालयात संपन्न झाले. पाहूया स्पेशल रिपोर्ट. विकसित भारताच्या दिशेने पाऊल टाकत अकोला डाक विभागाने आज एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे.
या विशेष पोस्ट ऑफिसचे उद्घाटन PKV गुरुकुल डॉक्टर शरद गडाख यांच्या हस्ते पार पडले. यावेळी नागपूर डाक सेवा संचालक डॉक्टर सुधीर जाखेरे आणि कृषी अधिष्ठाता डॉक्टर संजय भोयर यांची प्रमुख उपस्थिती होती. हे पोस्ट ऑफिस केवळ टपाल देवाणघेवाणीचे केंद्र नसून ते तरुणांच्या सर्जनशीलतेला वाव देणारे हब ठरणार आहे. विशेष म्हणजे या कार्यालयाची अंतर्गत सजावट आणि भिंतीचित्रे स्वतः कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी तयार केली आहेत. या कार्यालयात प्रवेश करताच तुम्हाला पारंपरिक सरकारी कार्यालयाचा अनुभव न येता एखाद्या आधुनिक कॅफेचा अनुभव येईल. संपूर्ण परिसर मोफत वायफाय झोन आहे. येथे कॅफेटेरिया शैलीतील बैठक व्यवस्था आणि एक छोटे वाचनालय आहे. गाणी ऐकण्यासाठी खास वातानुकूलित संगीत कक्ष तयार करण्यात आले आहे. ई-कॉमर्स आणि लॉजिस्टिक्सची माहिती देण्यासाठी विशेष भाग कार्यान्वित केला गेला आहे. QR आधारित सेवा वितरण आणि आधार अपडेटची सोय केली गेली आहे. यामध्ये GNG बद्दल पोस्ट ऑफिसचं स्मार्ट पोस्ट ऑफिसचं आज या ठिकाणी आपल्या PDQच्या कॅम्पसमध्ये या शाखेचं उद्घाटन होत आहे. ही शाखा पूर्वीपासूनच चालू होती आणि आज त्याला एक स्मार्ट याच्यामध्ये निर्णय घेतला की केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्व पोस्ट ऑफिसेस स्मार्ट पोस्ट ऑफिस बनवायचे आणि त्या दृष्टीनं आमच्या या कॅम्पसमधल्या या पोस्ट ऑफिसचं निवड ज्यांनी केली त्याबद्दल मी या पोस्ट ऑफिसचे जी यंत्रणा आहे त्यांना मी धन्यवाद देतो. आणि जो विश्वास पोस्ट ऑफिसवर आहे जनतेचा, त्या विश्वासानं जर आपण या ठिकाणी आता पूर्वीच्या काळामध्ये आपण पाहतो की कम्युनिकेशनचं साधन असेल, आर्थिक व्यवहाराचं साधन असेल तर पोस्ट ऑफिस होतं आणि त्याची आपण आतुरतेने वाट बघत होतो. पोस्ट ऑफिस म्हणजे गावाचा आत्मा होता असं म्हणलं तर चालेल. कम्युनिकेशनमध्ये कुठं काही त्याला लागलं तर पोस्ट ऑफिसमधून ते मदत मिळायची आणि आज आपण त्यामध्ये याच्यामध्ये इंटरनेटच्या माध्यमातून मोबाईलच्या माध्यमातून सगळं जग बदलतं आहे. पैशाचे व्यवहारसुद्धा आता याच्या ई पद्धतीनं होत आहेत. तर त्या दृष्टीनं या पोस्ट ऑफिसमधून जर आता हे बदलत्या याच्यामध्ये आपण जर त्याच्यामध्ये बदललं गेलो तर केंद्र सरकारने या ठिकाणी निर्णय चांगला घेतला. प्रत्येक गावामध्ये पोस्ट ऑफिस आहे, पोस्टमन आहे आणि ही यंत्रणा जर आपण चांगल्या प्रकारे वापरू शकलो तर एक चांगल्या प्रकारे प्रायव्हेट ज्या एजन्सी आता पुढे आल्यात त्याला स्पर्धा होऊन त्यामध्ये एक विश्वासार्ह असणारं पोस्ट ऑफिस हे आपल्या भविष्यकाळामध्ये चांगलं काम करू शकेल असा विश्वास मला वाटतो. धन्यवाद. भारतीय टपाल विभागाद्वारे नागपूर रिजनमध्ये आम्ही आपलं दुसरं जेन झी पोस्ट ऑफिस सुरू करत आहोत. याच्या अगोदर नागपूर VNITमध्ये आम्ही पहिलं आमचं जेन झी पोस्ट ऑफिस सुरू केलं आणि हा दुसरं आमचं प्रपोजल होतं. जेन झी पोस्ट ऑफिस एक विचार आहे ज्याच्याद्वारे आम्ही जी नवीन पिढी आहे, नवीन न्यू जनरेशन आहे, ते विद्यार्थी युनिव्हर्सिटीजमध्ये आहे शिक्षण घेत आहेत किंवा त्यांच्यासाठी वित्तीय सेवा, टपाल सेवा आणि इतर सेवा जे लॉजिस्टिक रिक्वायरमेंट्स आहेत त्याच्यासाठी आम्ही एक अत्याधुनिक सेवा पुरवणारं पोस्ट ऑफिस इथे उघडत आहोत. या पोस्ट ऑफिसचं आउटलुक, त्याचं गेटअप, त्याचं ॲम्बियन्स आम्ही असं ठेवलेलं आहे की जे नवीन पिढी आहे त्याला आम्ही आकर्षित करायची इच्छा ठेवतो. या व्यतिरिक्त त्यांचे कसल्याही प्रकारचे ज्या नवीन सेवा जे पुरवायचे आहेत आम्हाला, जे प्रकारचे वेगवेगळ्या वित्तीय सेवा आहेत, त्यांना बचत सेवा काय आवश्यक असतील त्याच्यासाठी पण इथे आम्ही सेवा देत आहोत. या व्यतिरिक्त जेव्हा ते कुठे दुसऱ्या जागी शिफ्ट होत आहेत किंवा त्यांचं कुठले पार्सल देशात किंवा परदेशात पाठवायचं आहे तीही सेवा आम्ही पुरवणार आहोत इथे. या व्यतिरिक्त आम्हाला इथे एक सेंटर बनवायचं आहे जिथे कृषी आधारित लॉजिस्टिक सर्व्हिसेस, सप्लाय चेन मॅनेजमेंट याच्यामध्ये विद्यार्थ्यांना काय काम करायचं असेल, काय संशोधन करायचं असेल त्याच्यासाठी पण आम्ही त्यांना मदत द्यायला तयार आहोत. पुढे जाऊन आम्हाला अपेक्षा आहे की युनिव्हर्सिटीचे जे अधिकारी वर्ग असेल त्यांच्यावर बसून आम्ही जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी विशेष पाठ्यक्रम आणि उपक्रमांमध्ये आम्ही सहयोग देणार आहोत, ज्याद्वारे ॲग्री बेस कृषी आधारित जे लॉजिस्टिक सर्व्हिसेस, सप्लाय चेन मॅनेजमेंट आहेत याच्यासाठी प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स, प्रॅक्टिकल लर्निंगसाठी आणि आम्ही ज्याला म्हणतो एक्सपिरियन्शियल लर्निंग प्रोग्राम इथे आम्ही इम्प्लिमेंट करणार आहोत, ज्याद्वारे मुलांना नवीन उद्योजकता, ग्रामीण भागामध्ये कसं काय तुम्ही लॉजिस्टिक सर्व्हिसेस सुधारू शकता याच्याबद्दल अधिकाधिक संशोधन इथून करता येईल. खूप खूप धन्यवाद सर. RRC न्यूजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. या सोहळ्याला प्रवर डाकपाल संगीता रक्तेचार, डाकघर उपअधीक्षक नरेश शिंदे, डाकघर सहाय्यक अधीक्षक गणेश सोनोने, वाशिमचे सहाय्यक अधीक्षक प्रवीण चंद्रपंत, वाशिमचे डाक निरीक्षक निलेश वायाळ, अकोल्याचे डाक निरीक्षक किरण विश्वकर्मा यांच्यासह डाक विभागाचे अनेक अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुंबई, नागपूर आणि दिल्लीनंतर आता अकोल्यातही ही सेवा सुरू झाल्याने टपाल विभाग खऱ्या अर्थाने डिजिटल युगात दाखल झाला आहे, असे मत अकोलेकरांनी व्यक्त केले आहे.
अकोला महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे असलेल्या टँकरच्या वापराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. शहरात स्वच्छतेसाठी असलेला हा टँकर इतर कामांसाठी वळवला जात असल्याचा आरोप करण्यात येत असून काही नगरसेवकांकडून दादागिरी करून या टँकरमधील पाणी खासगी टँकरमध्ये भरून घेतले जात असल्याची चर्चा आहे. अकोला महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे सध्या केवळ एकच हायड्रम टँकर उपलब्ध असल्याचे समोर येत आहे. हा टँकर प्रामुख्याने शहरातील स्वच्छता, रस्ते धुणे तसेच आरोग्यविषयक कामांसाठी वापरले जाणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात या टँकरचा वापर इतर ठिकाणी वळवला जात असल्याचा आरोप होत आहे. माहितीनुसार रेल्वे स्टेशन परिसरात झाडलोट व स्वच्छता कामांसाठी या टँकरचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील इतर भागांमध्ये स्वच्छतेच्या कामांवर परिणाम होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. याशिवाय काही नगरसेवकांकडून आपल्या प्रभावाचा वापर करून या टँकरमधून खासगी टँकरमध्ये पाणी भरून घेतले जात असल्याचेही बोलले जात आहे. या प्रकारामुळे महानगरपालिकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. शहरातील स्वच्छतेसाठी असलेल्या महत्त्वाच्या यंत्रणेचा योग्य वापर व्हावा तसेच गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने तात्काळ लक्ष घालावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. राज्यातील संत परंपरेला समृद्ध करून चंदनाप्रमाणे आपले आयुष्य जगणारे संत मुक्ताबाई तथा पूज्य सखाराम महाराजांचे अनुग्रहित शिष्य पूज्य वैकुंठवासी पूज्य गुरुदेव श्रीराम महाराज मेहुणकर यांच्या भव्य जन्म शताब्दी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये अनेक कार्यक्रमासमवेत राज्यभरातील ख्यातनाम कीर्तनकारांचा कीर्तन सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती श्री गुरु श्रीराम महाराज जन्मशताब्दी सेवा समितीच्या वतीने सोमवारी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आला आहे. गुरुवार दिनांक 16 एप्रिल ते गुरुवार दिनांक 23 एप्रिलपर्यंत नित्यरात्री 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत तालुक्यातील अंतरी मलकापूर येथील श्री स्वयंभू महादेव मंदिर प्रांगणात हा पावन जन्मशताब्दी सोहळा होणार असून या आयोजनात अकोला बुलढाणा जिल्ह्यातील तसेच बाळापूर तालुक्यातील अंतिम मलकापूर मंच, पंचक्रोशीतील गावकरी वारकरी ग्रामस्थ यात योगदान देणार आहेत. या जन्मशताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित कीर्तन महोत्सवात नित्यरात्री 7 ते 9 वाजेपर्यंत चालणाऱ्या या कीर्तन महोत्सवात गुरुवार दिनांक 16 एप्रिल रोजी देव येथील कीर्तनकार व तुकाराम महाराज यांचे वंशज हरिभक्त पारायण बापूसाहेब मोरे यांचे कीर्तन होणार आहे. शुक्रवार दिनांक 17 एप्रिल रोजी परभणी येथील हरिभक्त पारायण अच्युत प्रस्तारकर, शनिवार दिनांक 18 एप्रिल रोजी आळंदी येथील हरिभक्त पारायण ज्ञान सिंधू शिंदे, रविवार दिनांक 19 एप्रिल रोजी मोठी आळंदी येथील हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज कदम, सोमवार दिनांक 20 एप्रिल रोजी हरिभक्त पारायण संजय महाराज पाचपोर, मंगळवार दिनांक 21 एप्रिल रोजी हरिभक्त रामदास महाराज ढोक, बुधवार दिनांक 22 एप्रिल रोजी छोटी आळंदी येथील हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज कदम, गुरुवार दिनांक 23 एप्रिल रोजी हरिभक्त पारायण तुकाराम महाराज सखाराम पुरकर यांची पावन उपस्थिती लाभणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. हा संपूर्ण महोत्सव समाजसेवी अरविंद देठे यांची विशेष सहकार्य लाभणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या सप्ताहात सकाळी 4 वाजता काकडा हनुमान चालीसा पठण, सकाळी 8 वाजता ज्ञानेश्वरी पारायण, 11:30 वाजता रामकृष्ण हरी महामंत्र जप, त्याचबरोबर 12 वाजता महाप्रसाद, दुपारपासून श्रीराम महाराजांचे चरित्र पठण, दुपारी 3 वाजता प्रवचन, 4 वाजता हरिपाठ व रात्री 7 वाजता कीर्तन कार्यक्रम होणार असून यामध्ये समस्त भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन श्री गुरु श्रीराम महाराज मेहुणकर जन्मशताब्दी महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले. वैकुंठवासी सद्गुरू श्रीराम महाराज मेहुणकर जन्मशताब्दी महोत्सव या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आयोजित केलेली सर्व महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी, प्रसिद्ध मंडळी, साधनेवाली मंडळी अशांची आपण कीर्तनं ठेवलेली आहेत आणि या कीर्तन सर्वनाचा लाभ पंचक्रोशी नव्हे तर अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील सर्व भाविक भक्तांनी घ्यावा. वैकुंठवासी श्री गुरु श्रीराम महाराज मेहुणकर जन्मशताब्दी महोत्सव हा दिनांक 16 एप्रिल 2026 या रोजी सुरुवात होणार आहे आणि याची सांगता 23 एप्रिल रोजी होणार आहे. स्थळ आहे श्री क्षेत्र अंतरी स्वयंभू मंदिर, निंबा फाट्याजवळ, तालुका बाळापूर, जिल्हा अकोला या ठिकाणी या सप्त्याचं आयोजन केलेलं आहे. आणि या सप्ताहाकरता महाराष्ट्रातील प्रसिद्ध तशीच अभ्यासू आणि आचरणबद्ध अशी कीर्तनकारांची सेवा आहे. त्या कीर्तन श्रवणाकरता सर्व अकोला, बुलढाणा किंबहुना महाराष्ट्रातील सर्व मंडळींनी लाभ घ्यावा ही सर्वांना श्री गुरु श्रीराम महाराज सेवा समिती यांच्या वतीनं सर्वांना विनंती करत आहे.
अकोला शहरातच नव्हे तर संपूर्ण विदर्भात रुग्णसेवेसाठी प्रसिद्ध असलेल्या राधा स्मृती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला यशस्वी 25 वर्ष पूर्ण होत आहेत. या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून 6 एप्रिल ते 12 एप्रिल 2026ला या कालावधीत भव्य रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन रुग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. अकोला शहराच्या तापडिया नगर परिसरातील मोहन भाजी भंडार जवळ असलेल्या राधा स्मृती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने यशस्वी रुग्णसेवेची 25 वर्ष पूर्ण केली आहेत. या प्रवासात हजारो रुग्णांनी येथे उपचार घेऊन व्याधीमुक्त जीवन जगण्यास सुरुवात केली आहे. या रुग्णालयात हृदयविकार व मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर उदित लड्डा, नेत्ररोग व रेटिना तज्ज्ञ डॉक्टर निशा लड्डा, अस्थिरोग व जॉईंट रिप्लेसमेंट तज्ज्ञ डॉक्टर सुशांत लड्डा, मूत्ररोग व शल्यचिकित्सक डॉक्टर प्रदीप लड्डा आणि प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सुनीता लड्डा आपल्या सेवा देत आहेत. हॉस्पिटलच्या 25व्या वर्धापना दिनानिमित्त आयोजित या भव्य रोगदान शिबिराचे उद्घाटन डॉक्टर जुगल किशोर लड्डा व ज्योती लड्डा यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी प्रेमकिशोर लड्डा, अरुणा लड्डा, जयप्रकाश चांडक, वीणा चांडक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. या प्रसंगी डॉक्टर जुगल किशोर लड्डा, ज्योती लड्डा, डॉक्टर कमल किशोर लड्डा, डॉक्टर सुनीता लड्डा, चंद्रप्रकाश लड्डा, आरती लड्डा, ठाकूरदास राठी यांच्यासह अनेक मान्यवर आणि प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. रौप्य महोत्सवानिमित्त 6 एप्रिल ते 12 एप्रिल या काळात सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत चालणाऱ्या या शिबिरात रुग्णांना अनेक मोफत सुविधा मिळणार आहेत, ज्यामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी, ECG आणि शुगर तपासणी पूर्णपणे मोफत, लघवीच्या धारेची तपासणी आणि प्रोस्टेट ग्रंथी तपासणी मोफत, क्षकिरण, सोनोग्राफी आणि रक्त चाचण्या अल्प दरात केल्या जातील. गरजू रुग्णांवर अत्यंत वाजवी दरात शस्त्रक्रिया केली जाणार आहे. या शिबिरासाठी केवळ 50 रुपये नोंदणी शुल्क असून रुग्णांना मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेल्या हेल्थ किटचे मोफत वाटप देखील केले जाणार आहे. जास्तीत जास्त रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन राधा स्मृती हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे. राधा स्मृति मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल तापड़िया नगर से मैं डॉक्टर सुनीता लड्ढा। आज हम इस हॉस्पिटल के 25 वर्ष पूर्ण होने का जश्न मना रहे हैं और मैं आपको पूछना चाहती हूँ कि अगर आप बीमार हैं तो आप किस तरह की स्वास्थ्य सेवा पसंद करेंगे, जहाँ आपको आपका विश्वास हो, जहाँ आपको समर्पण पूर्ण सेवा मिले, है ना। और इसी ध्येय के साथ, सेवा, विश्वास और समर्पण के ध्येय के साथ हमने राधा स्मृति हॉस्पिटल की स्थापना की थी सन 1999 में। और आप सबके सहयोग से, पेशेंट्स के खुश रहने से हमारी स्वास्थ्य सेवा का हजारों लाखों लोगों ने फ़ायदा उठाया और हम आज यहाँ पहुँचे हैं। मुझे बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हमारी इस सेवा की धरोहर को अब हमारी भावी पीढ़ी आगे ले जा रही है। और इस अवसर पे मैं अपने सभी भावी पीढ़ियों के बच्चों को हार्दिक शुभकामनाएं देती हूँ और आप सबसे अपेक्षा करती हूँ अपना सहकार्य इस हॉस्पिटल के लिए बनाए रखें और अधिक से अधिक हमारी सेवाओं का लाभ उठाते रहिए। नमस्कार, धन्यवाद। मेरा नाम डॉक्टर प्रतीक जुगल किशोर लड्ढा। मैं बतौर यूरोलॉजिस्ट और एंड्रोलॉजिस्ट राधा स्मृति हॉस्पिटल में पिछले 5 सालों से काम कर रहा हूँ। हमारे हॉस्पिटल में लेज़र यूरोलॉजी, मतलब लेज़र द्वारा स्टोन का ऑपरेशन और दूरबीन द्वारा पथरी का सारे ऑपरेशन, पुरुष ग्रंथि के ऑपरेशन की सुविधा उपलब्ध है। और बहुत ही खुशी के साथ मैं बता रहा हूँ कि आज हमारे इस हॉस्पिटल को 25 साल कंप्लीट हो गए हैं और मैं चाहता हूँ कि ये आप जल्द से जल्द हमारे होने वाले जो 7 दिवसीय मुफ्त रोग निदान शिविर है उसका लाभ उठाएं। नमस्कार, राधा स्मृति मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल तापड़िया नगर अकोला से मैं डॉक्टर उदित लड्ढा। हमारे हॉस्पिटल को 25 वर्ष रुग्ण सेवा में पूर्ण होने के उपलक्ष्य में हमने 6 अप्रैल से 12 अप्रैल रोज़ सुबह 11 से 4 बजे एक भव्य रोग निदान शिविर का आयोजन किया है। इस शिविर में बहुत सारे तज्ञ डॉक्टर जैसे हृदय रोग, मधुमेह तज्ञ, स्त्री रोग तज्ञ, नेत्र रोग, मूत्र रोग और अस्थि रोग तज्ञ डॉक्टर्स अवेलेबल रहेंगे। इस शिविर में कई सारी रक्त
जांच व ईसीजी और अन्य कई जांचें हम लोग फ्री देंगे। इसके अलावा बाकी सभी जांचों पर भारी छूट रहेगी। अन्य जांचें जैसे एक्सरे, सोनोग्राफी, 2D इको पर भी छूट रहेंगी और जिन पेशेंट्स को इस शिविर में ऑपरेशन की ज़रूरत पाई जाती है उन्हें भी खूब कम दर में ऑपरेशन किया जाएगा। तो हम आपका राधा स्मृति हॉस्पिटल में स्वागत करते हैं। धन्यवाद। वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले आणि नेहमी वादाच्या भोवऱ्यात राहणारे PSI सुनील गिरी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। त्यांच्या विरोधातील गंभीर तक्रारीची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी ही मोठी कारवाई केली आहे। या कारवाईमुळे वाशिम पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे। वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये रुजू झाल्यापासून सुनील गिरी हे सातत्याने वादात राहिले आहेत। त्यांच्या कामकाजाबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, ज्यापैकी काही तक्रारी अत्यंत गंभीर स्वरूपाच्या आहेत। याच तक्रारीच्या पार्श्वभूमीवर तातडीने पावले उचलत PSI गिरी यांना निलंबित करण्यात आले आहे। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी मंगरुळपीरच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहे। सुनील गिरी यांच्यावरील आरोपांमध्ये किती तथ्य आहे हे या चौकशीनंतर स्पष्ट होईल। मात्र या अचानक झालेल्या कारवाईमुळे वाशिम पोलीस दलात विविध चर्चांना उधाण आले असून आता सर्वांचे लक्ष मंगरुळपीर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या तपास अहवालाकडे लागले आहे। वाशिम शहर पोलीस स्टेशनला एक PSI यांच्या विरुद्ध आम्हाला काही कंप्लेंट्स प्राप्त झाल्या होत्या। काही त्याच्यामध्ये गंभीर आरोप होते, त्याच्यामुळे त्यांना तात्पुरतं निलंबित करण्यात आलेलं आहे आणि त्यांची प्रिलिमिनरी इन्क्वायरी ही SDPO मंगरुळपीर यांच्याकडे सुरू आहे। चौकशी अंती जे काही डिसिजन होईल त्या बेसिसवर त्यांना यथायोग्य पनिशमेंट देणार। PSI सुनील गिरी म्हणून आहेत वाशिम शहराचे। रिसोड शहरातील लोणी मार्गावर SIR मॅपिंग करणाऱ्या एका BLOवर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाने आता एक वेगळेच वळण घेतले आहे। BLOने मारहाणीची तक्रार दिल्यानंतर आता एक महिलेने संबंधित BLO विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे, ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। रिसोड शहरातील लोणी मार्गावर SIR मॅपिंगचे काम करत असताना BLO नवनाथ पांडुरंग बोंडे यांच्यावर 3 अज्ञात आरोपींनी हल्ला केला होता। नवनाथ बोंडे हे पेशाने शिक्षक असून या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती। तसेच इतर BLO कर्मचाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण पसरले होते। या प्रकरणी रिसोड पोलीस ठाण्यात 3 अज्ञात आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान या प्रकरणाला तेव्हा कलाटणी मिळाली जेव्हा रिसोड शहरातील एका पीडित तरुणीने पोलिसात धाव घेऊन तक्रार नोंदवली। पीडित तरुणीच्या म्हणण्यानुसार मॅपिंगचे काम असल्याने तिने 28 मार्च रोजी नवनाथ बोंडे यांच्याशी संपर्क साधला होता। BLO नवनाथ बोंडे यांनी तरुणीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील संभाषण आणि चॅटिंग केले। या तक्रारीवरून रिसोड पोलिसांनी बोंडे यांच्याविरुद्ध विनयभंग आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। पोलीस स्टेशन रिसोड हद्दीत 3 एप्रिलला आपल्याला एका बूथ लेवल ऑफिसरनी कंप्लेंट दिली की त्याला निवडणुकीचे कामकाज करत असताना 3 अज्ञात इसमांनी त्याला मारहाण केली। रात्री उशिरा का मेसेज करतो या कारणावरून मारहाण केली आणि तिथून ते फरार झाले। तर त्यांचा गुन्हा दाखल करण्यात आला, परंतु त्याच वेळेला एक 21 वर्षीय महिला येऊन तिने सुद्धा कंप्लेंट दिली की हाच BLO यांनी मला रात्री उशिराने मेसेजेस करणे, व्हॉट्सॲप करणे, आईवडिलांचे नाव मतदार यादीत सामावून घेतो या कारणावरून इतर मागण्या करणे असं म्हणून विनयभंग केला, असा गुन्हा दाखल केलेला आहे। तर ह्या दोन्ही गुन्ह्यातला तपास सध्या रिसोड पोलीस स्टेशनला 2 वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे देण्यात आलेला आहे आणि दोन्ही फिर्यादीतील सत्यता आपण व्हेरीफाय करून त्याच्यात चार्जशीट लवकरात लवकर करणार आहोत। जुने शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या शिवसेना वसाहत परिसरात एका अज्ञात आरोपीने मधुकरराव गंगाणे नामक या व्यक्तीवर जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे सावट पसरले आहे। प्राप्त माहितीनुसार मधुकरराव गंगाणे हे आपल्या राहत्या परिसरात असताना एका अज्ञात इसमाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला। आरोपीने धारदार शस्त्राने वार केल्यामुळे गंगाणे हे गंभीररित्या जखमी झाले आहेत। घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने त्यांना उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले, जिथे सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच जुना शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू केला आहे।
हा अज्ञात हल्लेखोर कोण होता आणि या हल्ल्यामागचा नेमका उद्देश काय याचा शोध पोलीस घेत आहेत. यासाठी परिसरातील नागरिकांकडून माहिती गोळा केली जात आहे. मित्र नीरज गंगाने काम से आ रहे थे. काम से आते समय उनके किसी में कामकाज के 60-70 हज़ार रुपये थे. गबलती में आके आरोपी ने उनके पीठ में पीछे से चप्पू मारा. इसलिए उनको हम तुरंत दोस्तों मित्रों ने मेमन हॉस्पिटल में दाखिल किया. अभी उनकी प्रोसेस जारी है और रिपोर्ट अभी नीरज भाऊ ने दे दिया है, तो आगे की जांच ये पुलिस कर्मचारी करेंगे. बार्शीटाकडी येथील पुरातन खोलेश्वर महादेव हेमाडपंथी मंदिरात यात्रा महोत्सव साजरा केला जात आहे. महादेवाच्या मंदिरात दर्शनाकरिता दूरदूरून भाविक येतात. यात्रेत 15 ते 20 क्विंटल महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. परिसरातील जागृत देवस्थान म्हणून संस्थांची ख्याती आहे. खोलेश्वर मंदिराच्या समोर कालंका देवी मातेचे पुरातन मंदिर आहे. खोलेश्वर व कालंका मातेचे दर्शन घेण्याकरिता भाविक दुरून येतात. बार्शीटाकडी येथील गोविंदबुवा टाकडीकर यांचा घोडा शांत राहत नव्हता, पण गजानन महाराज यांनी घोड्याला शांत केले होते. नवरात्रात भाविक कालिंका मातेचे दर्शन घेतात. येथील यात्रेला पुरातन परंपरा आहे. यात्रेमध्ये विविध दुकाने लावली असून दुकानांमध्ये वेगवेगळ्या मूर्ती, साहित्य सामुग्री होती. मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली. परिसरातील तसेच अन्य भागातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बार्शी टाकडीचं आराध्य दैवत खोलेश्वर भगवान व गोविंद महाराज टाकडीकर ज्यांचा उल्लेख गजानन महाराजांच्या पोथीमध्ये आहे. टाकडीकर हरिदासाचा घोडा अति दानपणा साचा हरला तसा दानपणा क्षणात घोडा आज्ञे वागला तो सर्वांनी पाहिला असे टाकडीकर महाराज ज्यांचा घोडा गजानन महाराजांनी शांत केला होता. अशा टाकडीकर महाराजाची पुण्यतिथी आणि देवादिदेव महादेव खोलेश्वर भगवान यांची भव्य यात्रा महाप्रसाद या कार्यक्रमानिमित्त या संस्थांचे अध्यक्ष मान्य पाटील साहेब आणि उपस्थित सगळे भाविक भक्ताच्या सगळ्यांच्या सहकार्यानं इथं 20 क्विंटलचा महाप्रसाद आयोजित करण्यात आलेला आहे. टाकडीकर महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त कीर्तनाचा कार्यक्रम झालेला आहे आणि दहीहंडीचा सुद्धा कार्यक्रम झाला आहे. रविवारी एक युवक हातात धारधार चाकू घेऊन वसंत देसाई स्टेडियम समोरील पेट्रोल पंपाच्या बाजूला अग्रेसन चौकाकडे जाणाऱ्या रोडवर आरडाओरड करून दहशत निर्माण करीत होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. दुर्गा चौकातील रोहित अमरजीत सिंग रोहे या 25 वर्षीय युवकाला ताब्यात घेऊन आर्म ॲक्टनुसार कार्यवाही करण्यात आली. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी व उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक रामदास पेठ, शिरीष खंडारे यांच्या नेतृत्वात अंमलदार अनिल भातखडे, सुरेश लांडे, संदीप वानखडे, रोशन पटले, इमाम चौधरी, अभिजित इंगडे यांनी कारवाई केली. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील धोंडाआखर परिसरात बिबट्याचा वावर आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी गावाजवळ रस्त्यावर बिबट्या बसलेला दिसल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. वन विभागाने तात्काळ उपाययोजना करून नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या धोंडाआखर या आदिवासी भागात वन्य प्राण्यांचा वावर अधूनमधून पाहायला मिळतो. मात्र यावेळी बिबट्याने थेट गावाच्या हद्दीत प्रवेश केल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. धोंडाआखर येथील माजी सरपंच दिनेश मावसे हे रात्रीच्या सुमारास आपल्या शेतात पिकांना पाणी देण्यासाठी जात असताना त्यांच्या घराजवळील डांबरी रस्त्यावर बिबट्या निवांतपणे बसलेला दिसला. अचानक समोर बिबट्या आल्याने ते क्षणभर घाबरले. मात्र त्यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ गावकऱ्यांना याची माहिती दिली. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली असून अनेक नागरिकांनी रात्री बाहेर पडणे टाळले आहे. शेतकरी, मजूर तसेच विद्यार्थी यांच्यामध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांना धोका निर्माण झाला असून लहान मुलांच्या सुरक्षेबाबत पालकांमध्ये चिंता वाढली आहे. दरम्यान परिसरातील जंगल भाग जवळ असल्यामुळे बिबट्याचा वावर वाढल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अन्न व पाण्याच्या शोधात बिबट्या गावाकडे वळल्याचा अंदाज स्थानिकांकडून व्यक्त केला जात आहे. ग्रामस्थांनी वन विभागाने तात्काळ घटनास्थळी येऊन पाहणी करावी, पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे तसेच नागरिकांना सुरक्षतेबाबत मार्गदर्शन करावे अशी मागणी केली जात आहे. सध्या संपूर्ण परिसरात भीतीचे सावट असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे बनले आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड,
अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. जनगणनेच्या कामातून पाहिजे अनेकांना सुट्टी. शिक्षकांद्वारे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे कारण केले जात आहे पुढे. कौलखेड येथील तरुणांचा राडा प्रकरणात अकोलेकर संतप्त. कठोर कारवाईची अकोलेकरांची मागणी आली समोर. अल्पवयीन गुन्हेगाराचे आई वडील अडचणीत येणार. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचा गंभीर इशारा. त्या बिबट्यांमुळे ग्रामस्थांमध्ये वाढले टेन्शन. वन्यजीव विभागाने तातडीने करावी कारवाई. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,47,000 दर्शकांनी RRC यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.